नमस्कार रसिक मित्र. साहित्य आणि वाचन संस्कृती जोपासण्यासाठी आपण सुरू केलेला उपक्रम पुस्तकाच्या पानोपाणी. या उपक्रमाच्या मागील भागास आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपले मनपूर्वक आभार. आजच्या भागामध्ये आपण ऐकणार आहोत ओ हेनरी यांची एक कथा. सादरकर्ते आहेत संजय देशपांडे सर. आणि त्यानंतर संजय चौधरी यांची कविता. सादरकर्ते आहेत सौ दीपा पुजारी. वॉशिंग्टन शहरातील बाहेरील बाजूला ग्रीनविच विलेज नावाच्या छोट्या वसाहती होत्या. चित्रकारांना आणि कलाकारांना त्या वसाहती फारच आकर्षक आणि बहुमोलाच्या वाटत. चित्रकारांना अनुकूल अशा त्या छोट्या खेडेगावात नेहमीच निरनिराळ्या प्रकारचे चित्रकार येत. सू आणि जॉन्सी नावाच्या दोन तरुण चित्रकार मुली त्या ग्रीनविच खेडेगावात राहत. एका कोपऱ्यातल्या इमारतीत 3ऱ्या मजल्यावर त्यांचा आर्ट स्टुडिओ होता. त्या दोघी चित्रकलेचे काम एकत्र करत. हिवाळा सुरू होताच एक अनोळखी पाहुणा त्या ग्रीनविच खेडेगावात येऊन पोहोचला. त्या पाहुण्याला कोणीच ओळखत नव्हते, परंतु तो पाहुणा प्रत्येक माणसाला आपल्या थंडगार बोटांनी स्पर्श करू शकत होता. त्या अनोळखी पाहुण्याचा स्पर्श होताच तिथली माणसं आजारी पडू लागली होती. त्या आजाराला डॉक्टरांनी न्यूमोनिया असं म्हटलं होतं. त्या पाहुण्यानं जॉन्सीलाही आजारी पाडलं होतं. त्या आजारानं जॉन्सी अगदी गलितगात्र होऊन आपल्या बिछाण्यावर पडली होती. जॉन्सी आपल्या बिछाण्याजवळ असलेल्या खिडकीतून बाहेर पाहत असे, त्याशिवाय तिचा वेळ जात नव्हता. त्या खिडकीसमोर असलेल्या इमारतीच्या शेवाळलेल्या भिंतीवर तिची नजर जाऊन पडायची. एके दिवशी सकाळी जॉन्सीला तपासल्यानंतर डॉक्टर घाईघाईने बाहेरच्या खोलीत आले. त्यांच्याबरोबर जॉन्सीची मैत्रीण सूही होती. तिची आशा आता फारच कमी राहिली आहे. डॉक्टर अगदी हळू आवाजात सूला म्हणाले, नशिबावर हवाला ठेवावं लागणार आहे. तिची जगण्याची इच्छा असेल तरच शक्य आहे. आपण फार दिवस जगणार नाही असंच तिला वाटतं आहे. सू काहीशी आठवत डॉक्टरांना म्हणाली, येस, तिला नेहमी वाटतं आपण इटलीला जावं, तिथं जाऊन बे ऑफ नेपल्सचं रंगीत चित्र काढावं, पण अद्याप तसं घडलं नाही. तिला फारच अशक्तपणा आला आहे, डॉक्टर पुढं म्हणाले. त्यासाठी काय करायचं ते मी बघतो, पण जर आजारी माणूस स्वतःच आपण आता मरणार आहोत असं ठरवत असेल तर माझे निम्मे श्रम वाया जातात. तिच्याबरोबर निरनिराळ्या विषयावर बोल. जर भविष्याबद्दल उत्सुकता वाटली तर नक्कीच तिला वाचवता येईल. डॉक्टर निघून गेल्यानंतर सू आपल्या खोलीत गेली. तिला जॉन्सीच्या आजाराबद्दल काळजी वाटत होती. डोळ्यातून सारखे अश्रू वाहत होते. तिनं निश्चयानं आपले अश्रू पुसले. उसण्या अवसानानं ती जॉन्सीच्या खोलीत गेली. त्यावेळी तिनं चित्रकलेचं आपलं सर्व सामान बरोबर आणलं. आपण आनंदात आहोत असंच ती स्वतःला समजावत होती. मनातली काळजी दूर करण्यासाठी ती मजेनं हळुवार आवाजात एक गाणं गुणगुणत होती. जॉन्सी शांतपणे आपल्या बिछाण्यावर पडली होती आणि ती खूपच अशक्त झाली होती. तिनं आपला चेहरा बिछाण्याजवळच्या खिडकीकडे वळवला होता. जॉन्सी झोपली आहे असं सूला वाटलं. आपल्या गाण्यामुळे जॉन्सीची झोपमोड होऊ नये म्हणून सूनं आपलं गाणं थांबवलं. सूनं तिथंच आपलं चित्राचं काम करायला सुरुवात केली. ती आपल्या कामात मग्न असताना तिला अधूनमधून पुटपुटल्यासारखा आवाज ऐकू येत होता. सू तातडीनं जॉन्सीच्या बिछाण्याजवळ गेली. जॉन्सीचे डोळे उघडे होते. तिनं आपली नजर खिडकीतून बाहेर टाकली होती. ती अस्पष्ट आवाजात आकडे मोजत होती. 12 राहिलेत, जॉन्सी हळू आवाजात म्हणाली. काहीशी थबकली. नंतर ती पुढं म्हणाली, 11. परत थांबून ती म्हणाली, 10, 9, 8, 7. सूनं खिडकीतून बाहेर पाहिलं. तिथं असं मोजण्यासारखं काय असावं? शेवाळलेल्या भिंतीजवळ एक जुनाट द्राक्षवेल होती. हिवाळ्यातल्या थंडीमुळे ती द्राक्षवेल थरथरत होती आणि भिंतीचा आधार घेत वर चढली होती. काय बघत आहेस डिअर? सूनं विचारलं. 6, जॉन्सी पुटपुटली. नंतर ती आपल्या अशक्त आवाजात पुढं म्हणाली, ती आता वेगानं खाली पडतायत. 3 दिवसापूर्वी त्या द्राक्षवेलीवर 100पेक्षा जास्त होती. ती सर्व मोजताना मला फार त्रास होत होता, पण आता सर्व काही सोपं झालं आहे. आणखी एक खाली पडलं आहे. आता फक्त 5च शिल्लक राहिली आहेत.
फक्त 5? मला सांग काय ते, सू काळजीनंच तिला म्हणाली. त्या द्राक्षवेलीवरील पानं, त्यावरील शेवटचं पान जेव्हा गळून पडेल त्यावेळी मी सुद्धा या जगात असणार नाही. सू तिला म्हणाली, त्या जुन्या द्राक्षवेलीचा आणि तुझा काय संबंध आहे? तुझ्या आजाराचा आणि त्या समोरच्या पानांचा काहीही संबंध नाही. तू असा वेडेपणा करू नको जॉन्सी. मला डॉक्टरने आज सकाळीच सांगितलं आहे की तुझं नशीब चांगलंच बलवत्तर आहे. आता थोडं जेवण्याचा प्रयत्न कर. नंतर मी माझ्या कामाला सुरुवात करणार आणि माझं चित्र तयार झाल्यानंतर मी ते विकणार आहे. त्या आलेल्या पैशातून मी तुझ्यासाठी बरंच काही आणणार आहे. तुझी प्रकृती निश्चितच बरी होईल. सू प्लीज, तू माझ्यासाठी काहीही आणू नकोस, जॉन्सी म्हणाली. खिडकीबाहेर पाहत ती पुढं म्हणाली, त्यावरील आणखी गळून पडले पान. नाही, आता मला मुळीच जेवायचं नाही. तिथं फक्त 4च पानं उरली आहेत. मला आज रात्रीपूर्वी ते शेवटचं पान गळून पडताना पाहायचं आहे. नंतर मी सुद्धा तशीच जीवनातून गळून पडणार आहे. जॉन्सी डिअर, सो काहीशी हतबल होत म्हणाली, तू मला एक वचन दे. तू आता तुझे डोळे मिटून घेणार आहेस. तू त्या खिडकीकडं वळूनसुद्धा बघणार नाहीस. मला हे रंगीत चित्र उद्यापर्यंत पूर्ण करायचं आहे. मला उजेड हवा आहे, त्यामुळे मी खिडकी बंद करू शकत नाही. सू, तुला तुझं रंगकाम दुसऱ्या खोलीत करता येणार नाही का? जॉन्सीनं थंडपणे विचारलं. मला इथंच तुझ्यासोबत थांबायचं आहे, सू ठामपणे म्हणाली. आणि त्याचबरोबर तू त्या गळणाऱ्या पानांकडं बघणार नाहीस याची मला खात्री करून घ्यायची आहे. ठीक आहे, तू तुझं काम संपवशील त्यावेळी मला सांग, जॉन्सी म्हणाली. जॉन्सीनं आपले डोळे मिटले आणि ती शांतपणे बिछाण्यावर पडली. त्यानंतर अगदी संथ स्वरात पुढं म्हणाली, मला ते शेवटचं पान गळून पडताना पाहायचं आहे. मी त्यासाठी फार वेळ वाट बघितली आहे. त्याचबरोबर मी विचारही फार केला आहे. मला त्या गळणाऱ्या पानाबरोबर जायचं आहे. तू झोपण्याचा प्रयत्न कर, सू काळजीनं तिला म्हणाली. मी आता बेहरमॅनला भेटणार आहे. मला माझ्या या रंगीत चित्रात एका माणसाचं चित्र रंगवायचं आहे. मला त्या चित्रातला माणूस अगदी बेहरमॅनसारखा काढायचा आहे. वयाची 60 ओलांडलेला बेहरमॅन ही एक चित्रकार. तो त्याच इमारतीत खालच्या मजल्यावर राहायचा. बेहरमॅन एक चांगला चित्रकार असला तरी त्या क्षेत्रात त्याचं नाव असं झालेलं नव्हतं. त्याला आपल्या आयुष्यात एकच खंत वाटत होती. अप्रतिम अशी कलाकृती त्याच्या चित्रकलेतून अद्याप निर्माण झाली नव्हती. तो नेहमीच चांगल्या चित्राबद्दल बोलत असे. त्याला चित्रजगतातील एक मास्टरपीस तयार करायचा होता. बेहरमॅन नवीन व तरुण चित्रकारांसमोर मॉडेल म्हणून उभा राहायचा. त्यापासून त्याला काही पैसे मिळायचे. चित्रकलेतील अपयशामुळं तो भरपूर दारू प्यायचा. दारू प्यायल्यानंतरही तो त्याच अप्रतिम कलाकृतीबद्दल बोलायचा. सू आणि जॉन्सीबद्दल त्याला सहानुभूती होती. सू बेहरमॅनला भेटायला गेली. बेहरमॅनच्या खोलीत प्रवेश करताच तिला दारूच्या वासाची जाणीव झाली. सूनं त्याला जॉन्सीची सर्व हकीकत सांगितली. द्राक्षवेलीवर असलेल्या पानांबद्दलही तिनं त्याला सांगितलं. तिनं आपली भीती त्याला बोलून दाखवली. द्राक्षवेलीवरील पानं जशी गळून पडतात तशीच जॉन्सी ही जीवनातून निघून जाणार होती. जॉन्सीची जगण्याविषयीची कल्पना ऐकताच बेहरमॅनचा राग अनावर झाला. काय म्हणतेस? बेहरमॅन रागानं म्हणाला. किती मूर्ख आहे ही मुलगी. वेलीवरून पानं गळून पडतात आणि त्यापाठोपाठ माणसं मरून पडतात, असं मी कधीच ऐकलं नाही. नाही, मला ते जमणं शक्य नाही. मी तुझ्याकडे यावं आणि तू माझं चित्र काढेपर्यंत तिथंच थांबावं असं मला वाटत नाही. तू तिला तशा प्रकारचा विचार कसा करू दिलास? सू जॉन्सीच्या काळजीनं म्हणाली. ती आजारी असल्यामुळेच असले विचार तिच्या मनात ठाण मांडून बसले आहेत. हे पहा बेहरमॅन महाशय, जर तुम्हाला यायचं नसेल तर तुमच्याबद्दलचे माझे विचार नक्कीच पहिल्यासारखे राहणार नाहीत. सू, तुला कोणी सांगितलं मी तिकडे येणार नाही म्हणून? मी येणार आहे, नक्की येणार आहे. तू चल पुढे. जॉन्सी फारच आजारी आहे ऐकून मलाही वाईट वाटलं. काही दिवसात मी माझं मास्टरपीस नक्कीच रंगवणार आहे. नंतर आपण सर्वजणं या जागेतून दुसऱ्या चांगल्या ठिकाणी जाऊया. सू आणि बेहरमॅन इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावर आले. त्यावेळी जॉन्सी झोपली होती. सून आत येताच जॉन्सीच्या बिछाण्याजवळची खिडकी बंद केली.
बेहरमॅनला घेऊन ती दुसऱ्या खोलीत गेली. त्या खोलीतील खिडकीजवळ दोघे आले. बराच वेळ ते समोरच्या द्राक्षवेलीकडे गंभीरपणे पाहत होते. बेहरमॅन आणि सूनं एकमेकांकडे पाहिलं. त्यावेळी त्यांनी एक शब्दही उच्चारला नाही. थंडगार वारं सुटलं होतं आणि मुसळधारपणे पाऊस कोसळायला लागला होता. पावसाबरोबर बर्फाचाही वर्षाव होत होता. बेहरमॅन खाली बसला. सूनं रंगीत चित्र रेखाटायला सुरुवात केली. एखादं चित्र सुरू केल्यानंतर ते पूर्ण करण्याची तिची सवय होती. त्यावेळी ती दिवस रात्रीचा विचारही करत नसे. पहाटे पहाटे सूला झोप लागली. सकाळी जाग येताच ती जॉन्सीच्या खोलीत गेली. ती जॉन्सीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचली. जॉन्सीने आपले डोळे उघडले होते. ती खिडकीकडेच पाहत होती. मला ते पाहायचं आहे. सूनं जॉन्सीच्या बिछाण्याजवळ असलेली खिडकी उघडली. रात्रभर जोराचा पाऊस झाला होता. वादळ वारंही सुटलं होतं. समोरच्या द्राक्षवेलीवरील सर्व पानं गळून पडली होती. जमिनीपासून 20-1 फूट उंचीवर फक्त एकच हिरव्या रंगाचं पान त्या द्राक्षवेलीवर दिसत होतं. एका फांदीजवळ टेकलेलं ते पान गडद हिरव्या रंगाचं होतं. त्या पानाची निमुळती बाजू काहीशी पिवळट झाली होती. ते आता शेवटचंच राहिलं आहे. जॉन्सी काहीशी गंभीर होत म्हणाली, मला वाटलं होतं रात्रीच्या वादळात ते नक्कीच गळून पडलं असणार. मला रात्री वादळाचा आवाज ऐकू येत होता. कदाचित ते आज खाली पडेल. मीही अगदी त्याच वेळी हे जग सोडून जाणार आहे. डिअर जॉन्सी, सू तिला आपुलकीनं म्हणाली, तू स्वतःचा नाही तर निदान माझा तरी विचार कर. जॉन्सीनं तिला उत्तर दिलं नाही. ती स्वतःशीच विचार करत होती. परलोकाच्या मार्गावर जाण्यासाठी तयार झालेलं माणसाचं मन फारच एकटं असतं. जगातील आणि जीवनातील एक एक शृंखला गळून पडत असतात. तो दिवस हळूहळू अस्ताला गेला. काळोख पडायला सुरुवात झाली. अस्पष्ट अंधारात त्यांना त्या खिडकीतून वेलीवरील एकुलते एक पान दिसत होतं. रात्रीचा अंधार पसरला. वाऱ्यानं जोर धरला होता. मुसळधार पावसाला परत सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशीची पहाट उगवली. जॉन्सीला खिडकीबाहेर बघण्याची उत्सुकता स्वस्थ बसू देत नव्हती. सूनं पहाटे प्रकाश पसरताच खिडकी उघडली. द्राक्षवेलीवरील ते एकुलते एक पान जसंच्या तसं तिथंच होतं. जॉन्सी बिछाण्यावर पडल्या पडल्या त्या हिरवट पानाकडे बघत होती. नंतर तिनं सूला जवळ बोलावून घेतलं. मी फारच वाईट मुलगी आहे सू. सू जवळ येताच जॉन्सी तिला म्हणाली. नंतर तिनं त्या हिरव्या पानाकडे परत एकदा आपली नजर टाकली. ती पुढं म्हणाली, ते द्राक्षवेलीवरील शेवटचं पान जसंच्या तसं आहे. त्यावरून मी किती मूर्ख आहे आता मला समजलं. जीवनातून निघून जाणं ही इच्छाच अगदी वाईट. मी आता जेवण्याचा प्रयत्न करणार. मला फार भूक लागली आहे. त्यापूर्वी मी आरशात बघणार आणि नंतर मी उठून बसणार आहे. तू स्वयंपाक करताना मला तुझ्याकडं बघायचं आहे. तासभरानं जॉन्सी सूला म्हणाली, काही दिवसांनी का होईना पण मी ते बे ऑफ नेपल्सचं चित्र रंगवणार. डॉक्टरांनी नेहमीप्रमाणे सूला तपासलं. जॉन्सीच्या खोलीतून बाहेर येताच डॉक्टर सूला म्हणाले, हां, आता आशा बरीच वाढली आहे. सूचा नाजूक हात आपल्या हातात घेत ते पुढं म्हणाले, तिची चांगली काळजी घे. ती आता नक्कीच आजारातून बरी होईल. मला आता या इमारतीतल्या दुसऱ्या आजारी माणसाला भेटायला जायचं आहे. त्याचं नाव आहे बेहरमॅन. तोही एक चित्रकार आहे. मला नक्कीच वाटतं त्यालाही न्यूमोनिया झाला आहे. तो फारच म्हातारा माणूस आहे. तसाच तो अशक्तही झाला आहे. त्याची आता आशा करण्यात काहीच अर्थ नाही. पण आज आम्ही त्याला दवाखान्यात घेऊन जाणार आहोत. दुसऱ्या दिवशी डॉक्टर सूला म्हणाले, जॉन्सी आजारातून बाहेर पडली आहे. सू, तू हे केलं आहेस. फक्त आता तिचं जेवण सांभाळायचं आणि काळजी घ्यायची, बस, बाकी काही नाही. त्या दिवशी दुपारी उन्हं कळली. सू धावतच जॉन्सीच्या बिछाण्याजवळ आली. तिनं आपला हात आवेगानं जॉन्सीच्या अंगावर टाकला. मला काहीतरी सांगायचं आहे तुला जॉन्सी, सू म्हणाली. काही क्षण ती थबकली. खिडकीतून तिची नजर बाहेर पडली. नंतर ती पुढं म्हणाली, आज बेहरमॅन दवाखान्यात मरण पावला. तो फक्त 2 दिवसच आजारी पडला. त्याला वेदना अगदी असह्य झाल्या होत्या. सू काहीशी थबकली. ती पुढं म्हणाली, त्याचे सर्व कपडे आणि बूट पाण्यानं ओले चिंब झाले होते. तो अगदी बर्फासारखा थंडगार पडला होता.
तो रात्री पावसात कुठं गेला होता याचं सर्वांना आश्चर्य वाटत होतं. ती रात्र फारच वादळी आणि थंडीची होती. त्यात मुसळधार पाऊस कोसळत होता. सो विसाव्यासाठी परत काही क्षण थांबली. ती पुढं म्हणाली, त्यानं रात्री बाहेर एक दिवा नेला होता. त्याच ठिकाणी त्यांना रंगकामाचं साहित्य सापडलं. तिथं सर्वत्र हिरवे रंग पसरले होते, पिवळे रंग होते आणि सूल आपला हुंदका आवरता आला नाही. स्वतःवर ताबा ठेवतच ती जॉन्सीला पुढं म्हणाली, जॉन्सी, तू खिडकीतून द्राक्षवेलीवरील त्या शेवटच्या पानाकडे नीट बघ. वादळ वारं सुटलेलं असतानाही ते पान हलत नाही हे तुझ्या लक्षात आलं नाही का? ओ माय डिअर, ज्या रात्री द्राक्षवेलीवरून शेवटचं पान गळून पडलं त्याच रात्री बेहरमॅननं हे हिरवं पान समोरच्या भिंतीवर रंगवलं होतं. ते हिरव्या रंगाचं शेवटचं पान हा बेहरमॅनचा मास्टरपीस आहे. रिअली मास्टरपीस आहे. धन्यवाद. नमस्कार. सादर करते श्रीयुत संजय चौधरी यांच्या माझं इवलं हस्ताक्षर या कविता संग्रहातील एक भावपूर्ण कविता. खरं तर ही कविता म्हणजे आई आणि लेक यांच्यातील एक गोड संवाद आहे. दागिने समस्त स्त्रीवर्गाचा आवडता विषय. पण कवीला या दागिन्यांतून काय दाखवायचं आहे, किती आशयपूर्ण आणि वेगळा विषय सांगायचा आहे. कविता ऐकूया. दागिना. ती म्हणाली, आई ग, तू अंगठी का नाही ग घालत? हिऱ्याची, छान छान खड्याची. आई म्हणाली, बाळ, तूच धर माझं बोट, लपेट तुझी इवली नाचरी बोटं माझ्या बोटाभोवती. हीच तर जगातली सगळ्यात मौल्यवान अंगठी. ती म्हणाली, आई ग, तू माळ का नाही घालत? सोन्याची, पिवळी धम्म, गळाभर. आई म्हणाली, बछड्या, तूच मार गळ्याला घट्ट मिठी तुझ्या कोवळ्या हातांनी, अन धडधडू दे तुझं इवलं हृदय माझ्या वक्षावर. यापेक्षा मौल्यवान नाही बरं कोणताही दुसरा दागिना. तिनं धरलं आईचं बोट बाळ हातात, मारली घट्ट मिठी आईच्या गळ्याला. ओसंडत राहिले शुभ्र मोती आईच्या पापण्यातून तिच्या काळ्याभोर केसांवर. आई म्हणाली, आपल्या आतून जे उगवून येतात, आपल्या आतून जे उगवून येतात तेच दागिने ल्यावे नि सजावे. आपल्या आतून जे उगवून येतात तेच दागिने ल्यावे नि सजावे. दुसऱ्या झाडाची फुलं माळून एखादं झाड सजल्याचं एकही उदाहरण विश्वाच्या इतिहासात नाही. दुसऱ्या झाडाची फुलं माळून एखादं झाड सजल्याचं एकही उदाहरण विश्वाच्या इतिहासात नाही बरं. धन्यवाद. रसिक मित्र हो, या अभिवाचन उपक्रमाला जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांच्यापर्यंत पोचवा. त्याचप्रमाणे मनोरंजन मंडळ इचलकरंजी हे आपले चॅनेल सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या मंगळवारी एक नवीन कथा आणि कवितेसह. धन्यवाद.